लातूरमध्ये कटर गँग बाईक चोराच्या टोळीचा पर्दाफाश. लातूरमध्ये दुचाकी चोरांचा सुळसुळाट झालाय असं तुम्हाला वाटतंय का? तर सावधान, तुमची गाडी चोरून ती चक्क भंगारात कापून विकणारी खतरनाक टोळी लातूर पोलिसांनी जेरबंद केली आहे. गांधी चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून लातूर शहरातल्या गर्दीच्या ठिकाणाहून गाड्या गायब होत होत्या. भाजी मार्केट असो किंवा बस स्थानक, गाडी पार्क केली की ती चोरीला जात होती. पण आता या चोरांचा माज गांधी चौक पोलिसांनी उतरवलाय. पहा या चोरांचा कारनामा. हे चोर फक्त गाडी चोरायचे नाहीत, तर तिचे तुकडे करून ती भंगारात विकायचे. पोलिसांनी सापळा रचला आणि रफिक रहमान साब शेख याला रंगेहात पकडलं. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांचे देखील डोळे विस्फारले. चोरीच्या गाड्यांचे सुके भाग करून विकणाऱ्या या टोळीतील नजीर शेख, तालिफ शेख आणि युसुफ शेख या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर 7 वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा देखील या घटनेतून झाला असून 6 गाड्यांचे सुटे भाग पोलिसांनी हस्तगत केलेत. लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. तर लातूरकरांनो, तुमची गाडी सुरक्षित ठेवायची असेल तर सतर्क राहा, कारण ही टोळी आता जेरबंद झाली असली तरी तुमचं वाहन सुरक्षित ठिकाणीच पार्क करा. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. पोलीस स्टेशन गांधी चौक मध्ये हद्दीमध्ये जे महत्त्वाची बाजारपेठ आहे, भाजी मार्केट आहे, गूळ मार्केट आहे, बस स्थानक, सिव्हिल हॉस्पिटल, अशा ह्या वर्दळीच्या ठिकाणाहून मागील दिवसांमध्ये मोटरसायकल चोरीस गेले होते. पोलीस स्टेशन गांधी चौकचे गुन्हे प्रकटीकरण पथकास अवलोकन करून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे की या मोटरसायकल चोरीबाबत घटनास्थळांना भेटी देऊन त्याबाबत अधिक तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यावरून त्या ठिकाणी उपयुक्त असे CCTV फुटेजेस घेऊन त्यामध्ये जे संशयित इसम दिसत आहेत त्याचा मागील दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेत होतो. तरी दिनांक 5 मार्च 26 रोजी सकाळी आम्ही नियमितपणे पेट्रोलिंग लावत होतो व या मोटरसायकल चोराला पकडण्यासाठी ट्रॅप लावलेला असताना त्या ठिकाणी रफिक रहीम साब शेख हा मोटरसायकल चोरत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला मिळून आला. त्याच्या ताब्यामध्ये एक मोटरसायकल चोरलेली मिळून आली. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने पोलीस स्टेशन गांधी चौक हद्दीतील 7 ते 8 मोटरसायकल चोरल्याची कबुली केली व त्याने हे चोरलेले मोटरसायकल इसम नामे नजीर शमीम शेख आणि त्याचा साथीदार तालिफ मोहम्मद शेख यांना तो विक्री करायचा. आणि हे दोघं जे आहे हे चोरीच्या घेतलेल्या मोटरसायकल स्क्रॅप करून हा स्क्रॅपचा मुद्देमाल व मटेरियल युसुफ इस्माईल शेख या व्यक्तीस विक्री करत होते. त्यावरून आम्ही नजीर शमीम शेख व तालिफ मोहम्मद शेख या दोघांना पण ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून इतर 6 मोटरसायकलचा स्क्रॅप केलेला मुद्देमाल जप्त केलेला आहे. असा एकूण 1 मोटरसायकल व 6 मोटरसायकलचा स्क्रॅप केलेला मुद्देमाल किंमत अंदाजे 1,15,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे व पोलीस स्टेशन गांधी चौक मधील एकूण 7 गुन्हे उघडकीस आणलेले आहे. Thanks for watching Ekmat Digital.